Hello friends, welcome you all on my YouTube channel शिंदे इंग्लिश क्लास. फ्रेंड्स, चॅनल वरती नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. जसं की तुम्हाला माहित आहे फ्रेंड्स, आपण इंग्रजी व्याकरण, स्पोकन इंग्लिश, रायटिंग स्किल जे घटक इंग्रजी विषयाचे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी शिकवत असतो. तुमच्या सपोर्टमुळे चॅनल ग्रो करतो आहे. फ्रेंड्स, असाच सपोर्ट राहू द्या. जरूर आपले रिलेटिव्स फ्रेंड्स असतील त्यांना देखील चॅनल बद्दल माहिती द्या. आपण कारण याच्यामध्ये अगदी सोपी पद्धत यूज केलेली आहे. स्पोकन इंग्लिशचे धडे देण्यासाठी, ग्रामर समजावून सांगण्यासाठी, रायटिंग स्किल देण्यासाठी. फ्रेंड्स, जरूर तुम्ही याचा बेनिफिट घेत आहात तर इतरांनाही ती माहिती जरूर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राइब करा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. जसं की एक क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येतच असतो की आयडेंटिफाय द सेंटेन्सेस. मग त्याच्यामध्ये सिंपल सेंटेन्स आहे, हे आपल्याला आयडेंटिफाय कसं करायचंय. कंपाऊंड सेंटेन्स आहे, हे कसं सोप्या पद्धतीने ओळखायचंय. कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल, मिक्स सेंटेन्स असेल, हे कसं आयडेंटिफाय करायचंय. अगदी सोप्या पद्धतीने फ्रेंड्स तुम्हाला आज मी सांगणार आहे, जे तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे, रिवाइज करायचं आहे त्याला. आणि एक्झाम मध्ये असे क्वेश्चन्स आले की त्याचे मार्क्स तुम्हाला निश्चित मिळून जाणार आहे. फ्रेंड्स, ओके फ्रेंड्स, सुरू करूयात आपण मग आजचा जो आपला पॉइंट आहे आयडेंटिफाय, किंवा मग तुम्हाला ते सेंटेन्स कसे ओळखायचे हा पॉइंट आहे आपला. ओके, आयडेंटिफाय टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. ओके, ज्याला आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणतो, म्हणजे वाक्याचे प्रकार म्हणतो. फ्रेंड्स, ओके, त्याच्यामध्ये सिंपल आहे, कंपाऊंड आहे, कॉम्प्लेक्स आहे, मिक्स्ड आहे. ओके, परीक्षेमध्ये प्रश्न येतो, तुम्हाला ते ओळखायचं असतं. फ्रेंड्स, आयडेंटिफाय करायचा असतो. ओके, अगदी सोपं आहे. फ्रेंड्स, आपण याच्या बद्दल माहितीच घेणार आहोत आता. आणि अगदी सोप्या पद्धतीने ते तुम्ही समजल्यानंतर नोट डाऊन पण करा. त्याची रिव्हिजन होणं पण आवश्यक आहे. फ्रेंड्स, ओके, पहा, पहिला जो प्रकार आहे फ्रेंड्स, हा आहे सिंपल सेंटेन्स. वाक्याचा प्रकार. ओके, सिंपल सेंटेन्स हा जसा सिंपल नावामध्येच आहे तसं सिंपल स्ट्रक्चर मध्ये देखील आहे. फ्रेंड्स, काय स्ट्रक्चर आहे याचं, आपण जर स्ट्रक्चर समजावून घेतलं तर अगदी सोपं आहे. हा जर वाक्याचा प्रकार, हा टाइप ऑफ सेंटेन्स क्वेश्चन मध्ये आला तर इझिली यू कॅन रेकग्नाइज दॅट, यू कॅन आयडेंटिफाय दॅट इज द सिंपल सेंटेन्स. ओके, कसा ओळखायचा फ्रेंड्स, तर त्याच्यामध्ये फ्रेंड्स वन प्रिन्सिपल क्लॉज असतो फक्त, ज्याला आपण एकच क्रियापद आहे त्या वाक्यामध्ये, असा तो सिंपल सेंटेन्स आहे. प्रिन्सिपल क्लॉज. ओके, यापूर्वी तुम्ही पाहिलेलं असेल फ्रेंड्स, क्लॉज कसा आयडेंटिफाय करायचा आहे की त्याच्यामध्ये आपण एक मेन क्लॉज असतो, दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज असतो. म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मेन क्लॉज झाला जो इंडिपेंडंट आहे. फ्रेंड्स, आणि दुसरा त्याच्यावरती आधारित असतो म्हणून त्याला डिपेंडंट क्लॉज असं म्हणतात, किंवा सबऑर्डिनेट क्लॉज असं देखील म्हणतात. आता मेन क्लॉज आणि प्रिन्सिपल क्लॉज एकच शब्द आहे एका वाक्यासाठी. बघा, आता या सिंपल सेंटेन्स मध्ये फ्रेंड एकच जे आहे प्रिन्सिपल क्लॉज यूज केलेला असतो, आणि तो आपण उदाहरणाद्वारे पाहूया. फ्रेंड्स, या वाक्यामध्ये तुम्ही पाहू शकताय वी प्ले क्रिकेट. बघा फ्रेंड्स, फक्त एकच फायनाइट वर्ब इथं दिलेला आहे, वी प्ले क्रिकेट. अगदी साधं सोपं वाक्य सिंपल सेंटेन्स मध्ये. दुसरं एक आहे बघा, ही स्पीक्स इंग्लिश. एकच क्रियापद आहे. फ्रेंड्स, म्हणजे काय, एकच प्रिन्सिपल क्लॉज किंवा एकच क्रियापद असलेलं वाक्य. दुसरं तिसरं काही नाही फ्रेंड्स सिंपल सेंटेन्स मध्ये. म्हणजे तो नावाप्रमाणेच सिंपल आहे, त्याच्यामध्ये जास्त माहिती नाही. एकच क्रियापद आहे ज्याच्यावरती आधारित तो क्लॉज असतो, आणि म्हणून त्याला सिंपल सेंटेन्स असं म्हणतात. क्वेश्चन आला फ्रेंड्स तर निश्चित जर त्याच्यामध्ये एकच प्रिन्सिपल क्लॉज आहे, मेन क्लॉज आहे, तर तो आहे तुमचा सिंपल सेंटेन्स. निश्चित तुम्ही त्याला नाव देऊ शकता सिंपल सेंटेन्स, आणि तुम्ही त्याचा मार्क्स निश्चित तुम्हाला मिळून जाईल. ओके फ्रेंड्स, दुसरा जो आहे टाइप्स सेंटेन्सचा तो आहे कंपाऊंड सेंटेन्स. फ्रेंड्स, लक्षात घ्या, कंपाऊंड. आता कंपाऊंड सेंटेन्स मध्ये फ्रेंड्स किती प्रिन्सिपल क्लॉज असतील, जसं की आपण सिंपल सेंटेन्स मध्ये पाहिलं एकच आहे म्हणून तो सिंपल आहे. पण कंपाऊंड मध्ये बघा किती प्रिन्सिपल क्लॉज असणार आहेत फ्रेंड्स, टू म्हणजे दोन प्रिन्सिपल क्लॉज आहेत त्याच्यामध्ये फ्रेंड. आणि जे जोडले जातात फ्रेंड्स, बघा
कोऑर्डिनेटिंग जे कंजंक्शन्स असतात, कंजंक्शनचे प्रकार आपण पाहिलेले आहेत फ्रेंड्स, ज्याच्यामध्ये सबऑर्डिनेट कंजंक्शन असतो आणि कोऑर्डिनेट कंजंक्शन असतो. तर यामध्ये फ्रेंड्स आपला जो कंपाऊंड सेंटेन्स हे दोन जोडले जातात, ते जोडले जातात कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने. ओके फ्रेंड्स, सिंपल सेंटेन्स मध्ये तसं काहीच नाहीये, एकच प्रिन्सिपल क्लॉज. पण कंपाऊंड सेंटेन्स मध्ये दोन आहेत आणि ते जोडण्याचं काम कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन केलं जातं फ्रेंड्स. क्लिअर? आता आपण त्याचं उदाहरण पाहूया, तुम्हाला त्यावरून जास्त लक्षात येईल. पहा, उदाहरण आहे दे वेंट. बघा, हा एक प्रिन्सिपल क्लॉज झाला. परचेस्ड अ कार. बघा फ्रेंड्स, हा दुसरा झाला. आणि हे काय केलंय, या अँड नावाच्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडण्याचं काम केलेलं आहे फ्रेंड्स. म्हणजे काय, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये दोन प्रिन्सिपल क्लॉज असतात, एक इथे झाला फ्रेंड्स, दुसरा इथे झाला, आणि त्याला जोडण्याचं काम अँड या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन केलं फ्रेंड्स. ओके, अगदी सोपं आहे. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडलेले दोन प्रिन्सिपल क्लॉज हे कंपाऊंड सेंटेन्स असतो. मग जर तुम्हाला सिंपल असेल तर वन प्रिन्सिपल क्लॉज आहे आणि कंपाऊंड असेल तर टू प्रिन्सिपल क्लॉज आहेत फ्रेंड्स, जे की कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडलेले असतात. क्लिअर फ्रेंड्स? एक्झाम मध्ये जर तुम्हाला असे सेंटेन्स आले, सिंपल आहे, कंपाऊंड आहे, आता तुम्ही विना अडथळा हे सेंटेन्स आयडेंटिफाय करू शकाल आणि तुम्ही त्याचा जो मार्क आहे तो तुमचा होऊन जाईल. तुम्ही निश्चित हे प्रश्न सोप्या पद्धतीने आता तुम्ही सोडवतात. दुसरं एक वाक्य पाहूया कंपाऊंड सेंटेन्सेस फ्रेंड. बघा, ही इज हार्ड वर्कर. हा एक प्रिन्सिपल क्लॉज आहे, मेन क्लॉज आहे. आणि ही गॉट सक्सेस हा एक प्रिन्सिपल क्लॉज आहे. म्हणजे दोन्हीही मेन क्लॉज आहेत फ्रेंड्स. आणि पुन्हा ते जोडण्याचं काम कशाने केलंय फ्रेंड्स, तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. म्हणून काय झाला, कंपाऊंड सेंटेन्स झाला. ही इज हार्ड वर्कर सो ही गॉट सक्सेस. लक्षात घ्या फ्रेंड्स, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा यूज करून दोन प्रिन्सिपल क्लॉज जे इंडिपेंडंट आहेत ते जोडण्याचं काम कंपाऊंड सेंटेन्स मध्ये केलं जातं. ओके फ्रेंड्स, आता असं जर वाक्य तुम्हाला एक्झाम मध्ये आलं तर निश्चित तुम्ही ते या पद्धतीने आयडेंटिफाय कराल. नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. बघा फ्रेंड्स, सिंपल मध्ये एकच प्रिन्सिपल क्लॉज, कंपाऊंड मध्ये दोन प्रिन्सिपल क्लॉज जे की कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडण्याचं काम केलेलं आहे. आता कॉम्प्लेक्स आहे. ओके, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये काय केलं जातं फ्रेंड्स, लक्षात घ्या. वन प्रिन्सिपल क्लॉज प्लस वन सबऑर्डिनेट क्लॉज. ओके फ्रेंड्स, कंपाऊंड मध्ये आपण दोन्ही प्रिन्सिपल क्लॉज पाहिले, दोन्ही मेन पाहिले. पण आता कॉम्प्लेक्स मध्ये काय आहे फ्रेंड्स, वन प्रिन्सिपल क्लॉज आणि प्लस वन सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे आणखी सोपं करून घ्या फ्रेंड्स, म्हणजे सिंपल सेंटेन्सचं वाक्य आहे प्लस सबऑर्डिनेट क्लॉज आहे फ्रेंड्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं हे स्ट्रक्चर आहे. सिंपल सेंटेन्स ज्याच्यामध्ये एकच प्रिन्सिपल क्लॉज आणि प्लस काय आहे फ्रेंड्स, सबऑर्डिनेट क्लॉज, जो की त्या सिंपल सेंटेन्स वरती डिपेंड आहे. ओके, एक्झाम्पल ना आपल्याला सोपं जाईल समजायला. बघा, आणि जसं की कंपाऊंड सेंटेन्स मध्ये आपण कोणतं कंजंक्शन यूज केलंय, कोऑर्डिनेटिंग. इथे आता कॉम्प्लेक्स मध्ये फ्रेंड्स आपण काय करणार आहोत, सबऑर्डिनेट कंजंक्शन यूज करणार आहोत फ्रेंड्स. म्हणजे काय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये सिंपल वाक्य आहे आणि त्याच्या पुढे ते जोडलं जातंय सबऑर्डिनेट कंजंक्शन, म्हणून तो सबऑर्डिनेट क्लॉज झाला फ्रेंड्स. ओके, उदाहरणानं समजावून घेऊया फ्रेंड्स. बघा, प्रिन्सिपल क्लॉज म्हणजेच एक सिंपलचं वाक्य आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे सबऑर्डिनेट कंजंक्शन ते जोडलेलं आहे. कंपाऊंड मध्ये आपण फ्रेंड्स कोऑर्डिनेट कंजंक्शनचा यूज केलाय आणि कॉम्प्लेक्स मध्ये आपण यूज करतो आहोत सबऑर्डिनेट कंजंक्शनचा. लेट्स सी एक्झाम्पल. बघा फ्रेंड्स, ही इज द टीचर. सिंपलचं वाक्य आहे फ्रेंड्स, ही इज द टीचर, कारण इज हा एक आपला वर्क पार्ट आहे. देन फ्रेंड्स बघा, हु टॉट इंग्लिश. आता जे हु आहे फ्रेंड्स हे आहे सबऑर्डिनेट कंजंक्शन. म्हणजे फ्रेंड्स काय झालं,
सिंपलचं वाक्य प्लस डिपेंड असलेला क्लॉज जो की सबऑर्डिनेट क्लॉज हा या वाक्यावरती डिपेंड आहे. तुम्हाला याचा फक्त अर्थ कळेल का? हु टॉट इंग्लिश पूर्ण अर्थ मिळणार नाही, कारण हा जो आहे हु टॉट इंग्लिश हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे जो सबऑर्डिनेट कंजंक्शन न जोडलेला आहे हु, आणि तो डिपेंड आहे या सिंपल वाक्यावरती, या प्रिन्सिपल क्लॉज वरती. तो एकटा अर्थ त्याला प्राप्त होत नाही, मिनिंगलेस आहे तो. ओके, जर तो जॉईन असेल या कंजंक्शन सबऑर्डिनेट कंजंक्शन तरच तो पूर्ण मिनिंगफुल होऊ शकतो. म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये काय आहे फ्रेंड्स, सिंपल आणि सबऑर्डिनेट क्लॉज हे जोडलं गेलेलं आहे सबऑर्डिनेट कंजंक्शन. ओके फ्रेंड्स, दुसरं एक एक्झाम्पल पाहूया फ्रेंड्स. पहा, शी थॉट दॅट आय सेंट हर मेसेज. बघा फ्रेंड्स, आता इथे जो शी थॉट आहे हा आहे सिंपलचा, म्हणजे सिंपल एकच प्रिन्सिपल क्लॉज असलेलं वाक्य, आणि ते कशाने जोडले गेले फ्रेंड्स, तर दॅट या सबऑर्डिनेट कंजंक्शन. आता आय सेंट हर मेसेज आणि शी थॉट हे जोडण्याचं काम केलंय दॅट या सबऑर्डिनेट कंजंक्शन. फ्रेंड्स लक्षात घ्या, आपण सिंपल मध्ये एकच प्रिन्सिपल क्लॉज ज्याच्यामध्ये एकच क्रियापद आहे. कंपाऊंड मध्ये फ्रेंड्स आपण पाहिलंय की ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडले जातं, म्हणजे ज्याच्यामध्ये दोन प्रिन्सिपल क्लॉज आहेत. आणि कॉम्प्लेक्स मध्ये पहा फ्रेंड्स की एक सिंपल सेंटेन्स आहे जे की आपण इथे पाहिला, तो जोडण्याचं काम करतोय सबऑर्डिनेट कंजंक्शन, आणि प्लस त्याच्यामध्ये आहे सबऑर्डिनेट क्लॉज जो की मेन सिंपल सेंटेन्स वरती फ्रेंड्स डिपेंड असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. फ्रेंड्स समजावून घ्या, नोट डाऊन करा, कारण हे आपल्याला अगदी सोपं आहे. अगदी इझिली आपल्याला हे स्ट्रक्चर आपल्याला मी साध्या सहज भाषेमध्ये समजावून देतो आहे. नोट डाऊन करा, रिवाइज करा. त्याचा पुढचा भाग आहे फ्रेंड्स मिक्स्ड सेंटेन्स. आता मिक्स्ड सेंटेन्स याचं पण स्ट्रक्चर फार सोपं आहे फ्रेंड्स. यू कॅन सी, तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये दोन प्रिन्सिपल क्लॉज आहेत फ्रेंड्स, दोन प्लस काय आहे वन सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज आताच आपण सांगितलं फ्रेंड्स काय की जो क्लॉज इंडिपेंडंट नाही तो डिपेंड आहे. ओके, म्हणजे तो डिपेंड आहे कशावरती, प्रिन्सिपल क्लॉज वरती. आणि मिक्स सेंटेन्स मध्ये किती हवेत आपल्याला, दोन प्रिन्सिपल क्लॉज म्हणजेच मेन क्लॉज हवेत. पहा, जसे की आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स मध्ये हे स्ट्रक्चर पाहायला मिळतं आहे. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये काय पाहिलं फ्रेंड्स आपण, ऍटलीस्ट टू प्रिन्सिपल क्लॉजेस तिथं असतात, आणि त्याला जोडण्याचं काम काय करतंय, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. क्लिअर फ्रेंड्स, इथे लक्षात घ्या कंपाऊंड सेंटेन्स. आता इथे कंपाऊंड सेंटेन्स प्लस सबऑर्डिनेट क्लॉज आहे, म्हणजे आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स ऑलरेडी कळालेला आहे की ज्याच्यामध्ये दोन प्रिन्सिपल क्लॉज आहेत. आणि मिक्स सेंटेन्स मध्ये काय होणार आहे फ्रेंड्स, कंपाऊंड सेंटेन्स याचाच अर्थ दोन प्रिन्सिपल क्लॉज प्लस एक सबऑर्डिनेट क्लॉज, या दोन वरती डिपेंड असणारा एक, म्हणजे हे स्ट्रक्चर आहे मिक्स्ड सेंटेन्स याचं. ओके फ्रेंड, म्हणजे परीक्षेमध्ये जर तुम्हाला अशाही पद्धतीचं वाक्य आलं तर तुम्ही इझिली ते ओळखू शकता आणि त्याचं उत्तर लिहू शकता. उदाहरणानं समजावून घेऊया फ्रेंड्स. बघा, ही हेल्प्ड अ बॉय हु टोल्ड हिम दॅट ही वॉज सर्चिंग अ जॉब. बघा फ्रेंड्स, या स्ट्रक्चर नुसार हे वाक्य आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण ते समजावून घेऊया. बघा, आपल्याला दोन प्रिन्सिपल क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज ज्याच्यामध्ये असेल तो आहे आपला मिक्स सेंटेन्स. लेट्स सी फ्रेंड्स, पाहू शकता तुम्ही, ही हेल्प्ड अ बॉय प्रिन्सिपल क्लॉज आहे फ्रेंड्स, हु टोल्ड हिम प्रिन्सिपल क्लॉज आहे पुन्हा, आणि दॅट ही वॉज सर्चिंग जॉब. हे वाक्य जर फ्रेंड्स आपण याला सोडून वाचलं दॅट ही वॉज सर्चिंग जॉब, तर याला मिनिंग प्राप्त होत नाही, कारण हा जो आहे सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा डिपेंड आहे या प्रिन्सिपल क्लॉज वरती. त्याचं फक्त स्वतःचं मिनिंग त्याला तसं मिळणार नाही.
म्हणून फ्रेंड्स लक्षात घ्या, मिक्स सेंटेन्स मध्ये दोन प्रिन्सिपल क्लॉज प्लस एक सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच काय, कंपाऊंड सेंटेन्सचं वाक्य प्लस सबऑर्डिनेट क्लॉज आहे म्हणजे ते आहे मिक्स्ड सेंटेन्स. म्हणून इथे पहा फ्रेंड, दॅट ही वॉज सर्चिंग अ जॉब सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ओके फ्रेंड्स, मला वाटतं तुम्हाला आता अगदी सोप्या सहज शब्दामध्ये मी तुम्हाला समजावून दिलेला आहे. परीक्षेमध्ये जर आली अशी वाक्य तर आपण कशी ओळखावी. आणखी फ्रेंड्स आता शेवटचा मुद्दा, अगदी शॉर्ट मध्ये ह्या गोष्टींना आपण इथे सांगतोय. सिंपल सेंटेन्स मध्ये काय आहे फ्रेंड्स, सिंगल थॉट. कारण का फ्रेंड्स, एकच प्रिन्सिपल क्लॉज त्याच्यामध्ये यूज केलाय, एकच वर्ब आहे फ्रेंड्स. ओके, जे की आपण इथे दोन एक्झाम्पल्स मध्ये पाहिलेलं आहे. ओके फ्रेंड्स, हे झालं सिंपलचं. कंपाऊंड मध्ये आपण पाहिलं फ्रेंड्स, दोन प्रिन्सिपल क्लॉज आहे म्हणजे दोन आयडियाज त्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या असतात, दिलेल्या असतात, दॅट इज कंपाऊंड. आणि थर्ड आहे कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स मध्ये फ्रेंड्स टू ऑर मोर आयडियाज किंवा थॉट्स असं आपण म्हणू शकतो, जे की आपण इथं पाहिलेलं आहे फ्रेंड्स. वन प्रिन्सिपल क्लॉज असतो, वन सबऑर्डिनेट क्लॉज, याच्यामध्ये टू आयडियाज झाल्या, टू प्लस मोर आयडियाज ह्या कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये असतात. फ्रेंड्स, या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला निश्चित एक्झाम मध्ये येत असतात. कॉम्पिटिटिव्ह एक्झामची पण तयारी जे करतात त्यांना देखील याचा फार मोठा फायदा होईल. तुम्ही निश्चित याची रिव्हिजन करा, पॉइंट्स नोट डाऊन करा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. थँक्यू.